श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्या स्वतः अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनु तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरेही तैसेचे। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझे होत असे। ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजवा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी न मन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम महः तदेवाहम न मत्तोन्य दितिमे निश्चिता मतिः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 38 क्रमांकाचा सच्चित आनंद हे भिन्न आहेत की काय याविषयी शंका व समाधान। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 38 क्रमांकाचा सच्चित आनंद हे भिन्न आहेत की काय याविषयी शंका आणि समाधान। तर या 6व्या तरंगामध्ये आग्रदेवाच्या स्वप्न विचाराचा आरंभ 21 क्रमांकाच्या परिच्छेदात झाला। 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाने 3 प्रश्न केले। को अहम कथमिदम जातम को वै कर्ताश्च विद्यते उपादानम किमास्ति विचारो स्वयं दृश्य अर्थात मी कोण आहे, जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण। तर त्यापैकी मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराला प्रारंभ 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये झाला आणि त्यामध्ये काही मतमतांतर आपल्यासमोर पुढे आलेत। असंग नाना हे सांख्याचं मत आलं पण ते खंडित आहे। व्यापक नाना हे प्राच्य नैयायिकाचं मत आलं तेही खंडित आहे। मध्यम नाना हे नव्य नैयायिकाचं मत आहे तेही खंडित आहे। नैयायिकातलेच एकदेशी अणु नाना हे मत खंडितच आहे। मग मंडित मत कोणतं आहे? परिशेष न्यायाने मंडित मत आहे व्यापक आणि एक असं आत्म्याचं स्वरूप आहे। आणि व्यापक एक असा असणारा आत्मा कसा आहे तर ते 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितलं तो सत्स्वरूप आहे। सत कशाला म्हणतात? रात्रीच गुरुवर्य चैतन्य महाराज यांची एक छोटीशी क्लिप ऐकली, त्यांनी खूप गोड सांगितलं। नाथबाबा यांनी सत्याची व्याख्या केली म्हटले आणि अशी सुंदर आणि सुलभ व्याख्या सत्याची अद्याप कुठेच मला तरी बघायला भेटली नाही असं ते बोलले। तर मग सत्य म्हणजे काय तर नाथबाबा म्हणतात 3 काल आहेत, होऊन गेलेला भूतकाल, चालू आहे तो वर्तमान काळ आणि पुढे येणारा भविष्यकाळ। अशा तिन्ही कालामध्ये नाही असा शब्द ज्याला लागत नाही त्याचं नाव सत। इतकं सुलभ केलं। तिन्ही कालामध्ये नाही असा शब्द ज्याला लागत नाही त्याचं नाव सत आहे। म्हणजे भूतकालात तो नाही असं नाही, वर्तमान काळात तो नाही असं नाही आणि भविष्यकाळात तो नाही असं नाही। म्हणजे तिन्ही काळात ज्याला नाही असा शब्द लागत नाही त्याला सत असं म्हणतात आणि ज्याला तिन्ही काळापैकी एका काळात 2 काळात नाही असा शब्द लागतो ते असत। ते म्हटले आता इकडे माझ्याकडे बघा, याला भूतकाळात नाही असा शब्द लागला की नाही? लागला, कारण हा भूतकाळात हा देह नाही आणि भविष्यकाळात राहणार नाही म्हणून हा देह काय ठरला? असत। जरी वर्तमान काळात तो नाही असं नाही, नाही शब्द त्याला लागत नाही, पण त्याला तिन्ही कालापैकी कुठल्याच काळात ज्याला नाही असा शब्द लागत नाही तो सत आहे आणि याला भूतकाळात नाही असा शब्द लागतो, भविष्यकाळात नाही असा शब्द लागणार आहे आणि वर्तमान काळात नाही शब्द लागत नाही। पण आदौ अंते यन न अस्ति वर्तमाने तथा आदौ अंते यद अस्ति वर्तमाने तथा जे आधी नाही अंती नाही मध्यंतरी दिसलं तरी नाही आणि जे आधी आहे अंती आहे मध्यंतरी नाही दिसलं तरी तेच आहे।
या रूपाने पाहिलं तर ज्याला तिन्ही कालात नाही असा शब्द लागत नाही ते सत आहे. मग वेदांताच्या भाषेमध्ये माऊली नाथबाबांनी केलेली व्याख्या आहे. आणि मग वेदांत सांगतो प्राक्प्रध्वंस अभावाचा जो अप्रतियोगी असतो त्याला सत असं म्हणतात. अभाव म्हणजे नसणं, भाव म्हणजे असणं. नसणेपणात आपण आत्ताच ते 7 पदार्थामध्ये द्रव्य गुणकर्म सामान्य विषय समवाय अभाव या अभावामध्ये 4 प्रकार पाहिले होते. प्राग अभाव, प्रध्वंस अभाव, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव. कार्य उत्पत्तीपूर्वी कार्याचा अभाव त्याला प्राग अभाव म्हणतात. कार्य उत्पन्न होऊन नष्ट झालं त्यावेळेला त्या कार्याचा अभाव झाला त्याला प्रध्वंस अभाव असं म्हणतात. तर जो प्राक अभावाचा प्रतियोगी असतो तो पदार्थ अनादी शांत असतो आणि जो प्रध्वंस अभावाचा प्रतियोगी असतो तो साधी अनंत असतो. पण हा आत्मा भूतकालात नाही असा शब्द त्याला लागत नाही म्हणून तो प्राग अभावाचा अप्रतियोगी आहे. आणि भविष्यकाळात त्याला नाही असा शब्द लागत नाही म्हणजे प्रध्वंस अभावाचा अप्रतियोगी आहे. आणि देहाला भूतकाळामध्ये नाही असा शब्द लागला म्हणून तो प्राग अभावाचा प्रतियोगी ठरला. भविष्यकाळात त्याला नाही असा शब्द लागणार आहे म्हणजे तो प्रध्वंस अभावाचा प्रतियोगी ठरणार आहे. आणि प्राक प्रध्वंस अभावाचा जो अप्रतियोगी त्याला सत असं म्हणतात. आणि प्राक प्रध्वंस अभावाचा जो प्रतियोगी असतो तो असत म्हणजे देह किंवा अनात्म सगळीच पदार्थ असत आहे. आणि आत्माचे एक सत आहे का तर मग आपण नेहमी म्हणतो सच्चेत न बाध्येत. नाही असा शब्द त्याला तिन्ही कालात लागत नाही. पूर्वी परमात्मा होता हो सत एव सौम्य इदमाग्रे असीत. पूर्वी तो होता आज तो आहे हो आहे तर मग प्रतीती काय येत नाही. तर वेदांत त्याचं उत्तर देतो जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. हे एक खरं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रतीती त्याचीच घेता तुम्ही ती स्वीकारत नाही हा तुमचा वेडेपणा आहे. तुम्ही हात मातीला लावता घट म्हणता आणि पुन्हा विचारता माती कुठे. हात कोणाला लावला मातीला आहे ना आणि तरी म्हणता मातीला पुन्हा घट म्हणता आणि पुन्हा विचारता माती कुठे. मग आता डोक्याचे माती झाल्याचं लक्ष नाही ते. तसं तुम्ही परमात्म्यालाच पाहता. सर्वम यदायम आत्मा सर्वं खल्विदम ब्रह्म आहे ना. सर्वम नास्ती ब्रह्म एव अस्ति अशी स्थिती असताना ब्रह्माला तुम्ही उघड्या डोळ्याने पाहता आणि तरी ब्रह्म नाही म्हणता मग हा प्रमाद नाही का. त्यामुळे तो वर्तमान काळातही तो आहे आणि भविष्यकाळात तो अनादी असल्यामुळे अनंत आहे. म्हणून तिन्ही काळात ज्याचा बाद होत नाही अर्थात तिन्ही काळात नाही शब्द ज्याला लागत नाही त्याला सत असं म्हणतात. सच्चेत न बाध्येत असा 35 परिच्छेदामध्ये आपण विचार केला. जसा सत आहे तसाच तो चित आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम किंवा अलुप्त प्रकाश यत तत् चित उच्यते. जे अलुप्त प्रकाश असतो त्याला चित असं म्हणतात. आणि आनंद काल विचार सविस्तर आपण कालपर्यंत म्हणजे परवा आणि कालच्या 2 पाठामध्ये आनंद पदाचा विचार केला. इयम आत्मा परानंद प्रप्रेमास्पदम येतं मान भूयमी भूयासम इति प्रेमात्मनी क्षते. म्हणजेच आत्म्याचं वर्णन करत असताना मी कोण मग तू कोण आहे सच्चिद आनंदरूप आत्मा. मग तो आत्मा सद्रूप कसा चिद्रूप कसा आनंदरूप कसा. नाही असा शब्द तिन्ही कालात लागत नाही म्हणून सद्रूप आहे. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही म्हणून चिद्रूप आहे. आणि तो शेष नसून शेषी आहे. त्याच्यावर जे प्रेम आहे ते त्याच्याकरताच आहे. इतरावरचं प्रेम त्याच्याकरता आहे पण त्याच्यावरचं प्रेम इतराकरता नाही ते त्याच्याच करता आहे. म्हणून तो परमप्रीतीचा विषय असल्यामुळे आणि आनंद हे त्याचं गुण नसून स्वरूप असल्यामुळे तो आनंद स्वरूप आहे. पण मग आता आत्म्याचं वर्णन करताना किती शब्द वापरले तुम्ही 3 सच्चित आनंद. मग आमचा प्रश्न आहे हे सच्चित आनंद हे 3 शब्द भिन्न आहेत का अभिन्न आहे. म्हणजेच ते आत्म्याचे गुण आहे का स्वरूप आहे. बरं ते जर आत्म्याचे स्वरूप आहे तर 3 शब्द वापरण्याची गरज काय. आणि 3 शब्द परस्पर भिन्न असेल तर मग सत्य चित नाही चित्त ते आनंद नाही असं म्हणलं तर ते अवयव ठरेल. आणि मग आत्मा ते जर अवयव ठरले तर आत्मा अवयवी ठरेल. आणि अवयव आत्मा आणि सच्चित आनंद अवयव आणि अवयव अवयवी हा भाव आला का तिथे स्वगत भेद सिद्ध होतो. सावयव पदार्थामध्ये स्वगत भेद सिद्ध होतो. आता हातपाय कान नाक डोळे दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडचे नारायण नासे जीव पण भवरोग. मग दिले इंद्रिय हातपाय कान नाक डोळे पाठपोट होठ हे काय अवयव आहे. आणि शरीर हे काय झालं देही अवयवी झाला. मग ते अवयव अवयवी असल्यामुळे कोणता भेद निर्माण झाला स्वगत भेद. म्हणजे आत्मा होईल अवयवी आणि सच्चिद आनंद हे होतील अवयव म्हणजे त्या ठिकाणी स्वगत भेद होईल. आणि स्वगत भेद आला का दुसऱ्या आत्म्याशी सजती आणि सजती आला का विजेती आणि तिन्ही भेद आले का नित्य ठरेल. मग हे 3 सच्चिद आनंद हे आत्म्याचे अवयव आहे का त्याचं स्वरूप आहे. म्हणजेच ते आत्म्यापासून भिन्न आहे का अभिन्न आहे.
बरं त्या आत्म्याचं स्वरूपच असेल तर एक शब्द वापरून काम भागतं, 3 शब्द वापरण्याची आवश्यकता काय अशी केलेली आहे शंका वास्तव. तरंग 6वा परिच्छेद 38 क्रमांकाचा सच्चित आनंद हे भिन्न आहेत की काय याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, महाराज आत्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे. या म्हणण्याने सच्चित आणि आनंद हे आत्म्याचे काय झालेत? अवयव झाले. म्हणजे आत्मा झाला अवयवी आणि हे झाले अवयव, म्हणजे आत्मा झाला सावयव. झाला का आला स्वगतभेद, स्वगत आला का अन्य आत्म्याशी सज्जते आणि त्याच्या सत्तेतले दुसरे पदार्थ त्याच्याशी विजयते. अशा पद्धतीने भेद त्याच्या ठिकाणी सिद्ध होतो. अवयव मानले तर सच्चित आनंद हे आत्म्याचे अवयव झाले आणि त्या अवयव भेदामुळे आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद सिद्ध होतो. या शंकेचे समाधान सांगावे. आता या शंकेचं समाधान गुरुदेव सांगतात, त्याचा थोडासा आशय आपण आरंभी थोडासा पाहू. मुळात सच्चित आनंद गुरुदेव समाधानामध्ये सांगणार की सच्चित आनंद हे आत्म्याचे अवयव नाही, म्हणजेच आत्मा सावयव नाही. आणि सावयव नाही म्हणून स्वगत भेद नाही. स्वगत नाही म्हणजे निरावयव असल्यामुळे स्वगत भेद नाही, त्याच्या जातीतला दुसरा नसल्यामुळे सजती नाही आणि त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थ नसल्यामुळे विजेती भेदही त्याच्या ठिकाणी नाही, असं गुरुदेव सांगणार आहेत. पण मग प्रश्न असा आहे की सच्चित आनंद हे जर आत्म्याचं गुण किंवा अवयव नाही, ते त्याचं स्वरूप आहे, तर 3 शब्द वापरण्याची आवश्यकता काय? असं आहे, कनक, काठिन्य, कांती असे 3 शब्द आहे. कनक, काठिन्य आणि कांती. कनक म्हणजे सुवर्ण आणि त्याच ठिकाणी काठिन्य असतं आणि कांती असते. मग काठिन्य आणि कांती ही सुवर्णाला सोडून वेगळी राहते का? काठिन्य म्हणजेच कांती, कांतीने म्हणजेच काठिन्य, काठिन्य कांती म्हणजे सुवर्ण. हे दिसायला शब्द 3 आहे पण असायला वस्तू एकच आहे. किंवा नागमुदी कंकण त्रिलिंगी भेदली खून घेता तरी सुवर्णाची घ्यायची की. ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये म्हणतात, नाग पुल्लिंगी शब्द आहे, मुदी स्त्रीलिंगी शब्द आहे, कंकण नपुसकलिंगी शब्द आहे. पण मग एकाने नाग, दुसऱ्याने कंकण आणि तिसऱ्याने मुदी घेतली किंवा एकाने तिन्ही घेतले अलंकार म्हणून, पण हातात येणार काय? त्याच्या सोनच येणार आहे. कनक, काठिन्य, कांती आहे ना, काठिन्य कांतीने युक्त असणारं कनक हेच त्याच्या हातात येणार आहे. नागमुदी कंकण तिन्ही म्हणून घेतलं तरी, कारण का हे अंक त्या आकाराला, सोन्याला दिलेल्या आकाराला आलेली नाव आहे, पण त्यातलं निराकार असणारं सोनं काय? एकच आहे. मग तिथे शब्द 3 वापरले नाही का? मग पण जरी 3 शब्द वापरले तरी 3 भावाला ते प्राप्त झालं का? कनक, काठिन्य, कांती म्हटलं काय, नागमुदी कंकण 3 लिंग म्हटलं काय, 3 आकार म्हटलं काय, तरी त्यातलं तत्व मात्र सुवर्ण काय? एकच आहे. किंवा खडी, रवाळी, साखर, बाहेरी नामाचाची फेर अमृतानुभवामध्येच म्हणतात. खडी आणि रवाळी आहे ना, खडी साखर म्हणला, रवाळी म्हणजे बारीक साखर. पण साखर, खडी साखर म्हटलं काय, रवाळी साखर म्हटलं काय आणि गोड साखर म्हटलं काय? याच्यातून हेच गोड वेगळं करता येतं का? नाही. नामाचाच फेर आहे, मध्ये गोडी माधुर्य त्यातलं काय आहे? एकच आहे. तसं सत म्हणजे चित, चित म्हणजेच आनंद, सच्चित, सच्चित म्हणजेच आनंद, आनंद चित म्हणजे सत, सत आनंद म्हणजे चित. हे वेगळे नसून सच्चित आनंदरूप कोण आहे? आत्मा आहे. ते त्यापासून परस्परहून भिन्न नाही. म्हणजे हे आत्म्याचे अवयव नाही, गुण नाही, काय आहे? स्वरूप आहे. ठीक आहे हो, पण मग 3 शब्द वापरण्याची गरज काय? एक शब्द वापरून सुद्धा काम भागलं असतं ना. 3 शब्द तुम्ही वापरले कशाला? तर उत्तर असं आहे, आत्म्याचं ज्ञान करून देण्याकरता. काय उत्तर आहे? आत्म्याचं ज्ञान करून देण्याकरता. उलट असं आहे की वाचून ज्ञानविने एके उपाय करीशी जितुकी ती गुंपेशी अधिकी रुकी ऋते ज्ञाना न मुक्ती ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. हे तर स्थिती आहे, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि आत्म्याचं ज्ञान करून देण्याची सोय नाही. ज्ञान करून देण्याकरता आपल्याकडे प्रमाण विचार येतो. प्रमाज्ञान होण्याकरता प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानाला प्रमा म्हणतात आणि ते प्रामाणिक ज्ञान व्हावं आत्म्याचं याच्याकरता पण ते प्रमाण झाले अप्रमाण, प्रमाण केले अप्रमाण. ते प्रमाण सगळे आत्मज्ञानाच्या बाबतीत अप्रमाण ठरतात. कुठल्याही कोण्याही प्रमाणा ओ नेदिमा अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, कुठल्याही प्रमाणाचा विषय हा आत्मा होत नाही. आता आपल्याकडे काही मुख्य प्रमाण आहे, काही उपप्रमाण आहे. उपप्रमाणामध्ये ऐतिह्य, अभिनय, संभव, संस्कार, मानस, परंपरा अशी 6 उपप्रमाण आहेत. त्याचा विचार आपण मागे थोडासा केलेला आहे एकदा. आणि मुख्य प्रमाण 6 आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्य, अनुपलब्धी. तर कोणाही प्रमाणा ओ निदिमा म्हणजे उपप्रमाणाचा तर विषय सोडून द्या. मुख्य प्रमाणातल्या 6 प्रमाण, त्यातलं प्रबल शब्द प्रमाण, अशा कुठल्याही प्रमाणाला विधिमुखाने कुठलंच प्रमाण आत्म्याला विषय करत नाही.
कुठलंच नाही. प्रत्यक्ष प्रमाण नाही, अनुमान प्रमाण नाही, शब्द प्रमाण नाही. आता घटपटादी पदार्थाला जर ही प्रमाण विषय करतात तर आत्म्याला विषय न करण्याकरता काय झालं? त्यांना करत नाही, बरोबर, पण का करत नाही उत्तर द्या ना. असं जर आपण म्हणाल तर प्रत्यक्ष प्रमाण आत्म्याला का विषय करत नाही? तर प्रत्यक्ष प्रमाणाची करणं आहेत इंद्रिय, म्हणजे डोळ्याने चक्षुरेंद्रियाने रूपाचं, श्रोतेंद्रियाने शब्दाचं, रसनेंद्रियाने रसाचं, त्वगेंद्रियाने स्पर्शाचं, घ्राणेंद्रियाने गंधाचं आपल्याला ज्ञान होतं. मग या पंचविषयामध्ये आता भिंतीला रूप आहे म्हणून रूपाचं प्रत्यक्ष चक्षुरेंद्रिय करून देतं. कठीण स्पर्श आहे म्हणजे त्वगेंद्रिय त्याचं स्पर्शाचं ज्ञान करून देतो. जर चव जर पाहिली तर त्याला काही ना काही खारट तुरट काहीतरी चवही त्याला काही ना काही लागेल, म्हणजे रसनेंद्रिय त्याचं ज्ञान करून देईल. म्हणजे एक भिंत म्हणा, कुठलाही घटपटादी जगातला कुठलाही पदार्थ घ्या, XYZ, त्या पदार्थ या पंचविषयात येतो म्हणून प्रत्यक्ष प्रमाण त्याला विषय करतं पंचकरणाच्या द्वारा, इंद्रियाच्या द्वारा. पण आत्म्याचं वर्णन करताना श्रुती मातामध्ये अशब्दम, अस्पर्शम, अरसम, घ्राणम, अगंधम, म्हणजे शब्दस्पर्श रूपरसगंध या पंचविषयात आत्मा येत नाही, म्हणजे प्रत्यक्षाचा विषय होत नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाणात त्याला प्रत्यक्ष म्हणजे शब्दस्पर्श रूपरसगंध या पंचविषयात आत्मा येत नाही. तो निर्विषय आहे, विषयाचा त्याच्या ठिकाणी अभाव आहे, विषय हे त्याचं स्वरूप नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आत्मा होत नाही. म्हणजे चला प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही, अनुमान प्रमाणाचा विषय व्हायला काय हरकत आहे? यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. तिथे पक्ष पर्वत आहे, वन्नी साध्य आहे, धूम हेतू आहे. आणि यत सत्वे यत सत्वम अनाया अन्वया यद अभाव यद अभाव व्यतिरेका हेतू सत्वे साध्य सत्वम हे अन्वय व्याप्ती आहे. आणि साध्य अभाव हेतू अभाव ही व्यतिरेक व्याप्ती आहे. आणि मानस स्वयंपाकघर हे त्याचं उदाहरण आहे. मग पर्वतावर वन्य आहे, प्रत्यक्ष कोण आपलं पर्वतावर वन्य आहे, वन्नीचं अग्नीचं प्रत्यक्ष झालं का? नाही. प्रत्यक्ष कोणाचं झालं? धुमाचं. पण धुमाच्या प्रत्यक्षावरनं तिथे वन्नी आहे असं काय झालं? आपल्याला अनुमिती ज्ञान झालं. म्हणजे धुमाच्या नाम हेतूच्या प्रत्यक्षावरनं वन्नीची अनुमिती झाली. पण अनुमान प्रमाणाने यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी ही व्याप्ती आहे. आणि मग पर्वतो वन्यमान अशी अनुमिती प्रमा आपल्याला झाली. पण त्या अनुमिती प्रमेय करता दोन गोष्टी आपल्याला लागल्या. एक प्रत्यक्ष योग्य हेतू धूम लागला, आणि पक्ष पर्वत भिन्न हेतू उदाहरण मानस म्हणजे स्वयंपाकघर हे उदाहरण आपल्याला भेटलं. म्हणजे अनुमान प्रमाणामध्ये साध्याचं जरी प्रत्यक्ष नसलं तर हेतूचं आणि पक्षभिन्न दृष्टांताचं प्रत्यक्ष असतं तर अनुमिती ज्ञान होतं. पण या आत्म्याची अनुमिती होण्याकरता प्रत्यक्ष योग्य हेतू नाही आणि पक्षभिन्न दृष्टांताने सर्वमेध आहे आत्मा, सर्व खलुइदं ब्रह्म, पर्वतरूपी पक्ष त्याच्याहून भिन्न कोण आहे? स्वयंपाकघर मानस आहे. तसं आत्म्याहून भिन्न एखादं पक्ष भिन्न दृष्टांत देता आला पाहिजे ना. पण आत्मा तो नाही ऐसा ठाऊरला शिकवण सर्वत्र संपूर्ण गगन देशे अर्जुना मी नसे ऐसा कौन ठवा असे परी प्राण्याचे दैव कसे जनवेद कधी माते. म्हणून त्या ठिकाणी पक्षभिन्न काही नाही, दृष्टांत नाही, आणि प्रत्यक्ष योग्य हेतू नाही. म्हणून अनुमान प्रमाणाचाही विषय आत्मा होत नाही. म्हणजे ठीक आहे, उपमान प्रमाणाचा विषय होऊ द्या. उपमान म्हणजे उपमान आणि उपमेय यामध्ये काहीतरी सादृश्य असलं तर त्याला उपमान प्रमाणाने विषय करता येतं, त्याचं ज्ञान करून देता येतं. गो सदृश्य गवया हे मागे उदाहरण आपण पाहून आलो. किंवा सादृश्यत्वामध्ये आपण 4 प्रकार पाहून आलो. तद भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृश्यत्वम रूपकृत गुणकृत स्वरूपकृत अर्थकृत. रूपकृत सादृश्य करता कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव यांचे चिरंजीव शुकाचार्य उद्धवजी आणि गोपालकृष्ण यांचं उदाहरण आपण बघितलं. रूपकृत सादृश्य. स्वरूपकृत सादृश्य जीवशिवाचं लक्षार्थामध्ये ऐक्य. स्वरूपकृत सादृश्य. गुणकृत सादृश्य म्हणताना त्या एखादा पती आपल्या पत्नीला कोकिलकंठी गजगामिनी असं जर म्हणत असेल, मृगनयनी चंद्रमुखी, तर इथं गुणकृत सादृश्य तेही पूर्णता नाही, पण ते मोहापोटी बोललं जातं. किंवा आई माझा वाघ असं लेकराला म्हणते, गुणकृत सादृश्य करता बघितलं होतं. आणि अर्थकृत सादृश्य म्हणताना एखाद्या विषयाला अनेक संतांची वचनं देणं, त्या ठिकाणी वचनामध्ये साम्य नसतं पण त्याच्यातल्या अर्थामध्ये साम्य असतं, अर्थकृत सादृश्य. असं कुठलं तरी सादृश्य सारखेपणा असेल तर उपमान प्रमाणाने त्याचं ज्ञान करून देतात. पण याला नाही दुसरा जोडागे गोकुळच्या नारी, तत्सम तोच आहे, त्याला दुसरं तत्सदृश्य कोण नाहीच ना. त्याच्यासारखा कोण आहे बरं? त्याच्याहून भिन्न तरी दुसरं कोणीच सारखं असलं पाहिजे. एकमेव अद्वितीय ब्रह्म त्याच्यासारखा. म्हणून ते याच्यामध्ये हनुमान जन्मामध्ये प्रसंग येतो. माता अंजनी त्या ऋषी पर्वतावर काय तप करत बसल्या
तपाचे अंती शिव झाला प्रसन्न, मागे वरदान काय इच्छा. एरी म्हणे तुझा ऐसा व्हावा माझं पुत्र, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. त्यावेळेला त्याने सांगितलं माझ्यासारखा मीच आहे, मला दुसरा कोणीच नाही, मग आता मीच तुझ्या उदरी येतो. आणि हनुमंतरायानं रूपाने ते आलेत. म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, म्हणून त्याला उपमान प्रमाणाचाही विषय ते होत नाही. मग म्हणले अर्थापत्य प्रमाणाचं होईल ना. फिनो देवदत्ता दिवोन भुंगते रातो भुंगते. लठ्ठा असणारा देवदत्त दिवसा जेवत नाही, मग रात्री जेवत असला पाहिजे. तिथे भोजनाचं प्रत्यक्ष नाही म्हणून तो जेवत नाही म्हणतात. पण जरी भोजनाचं प्रत्यक्ष नसलं तरी पुष्टतेचं प्रत्यक्ष आहे ना, तो दष्टपुष्ट दिसतो ना. मग त्या पुष्टतेच्या प्रत्यक्षावरनं रात्रीच्या भोजनाची काय होते, अनुमिती होते. म्हणजे संपाद्याच्या प्रत्यक्षावरून संपादकाची अनुमिती होते. पण तसं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संपाद्याचं प्रत्यक्ष नाही, नव्हे संपाद्य संपादक भावाचाच तिथे अभाव आहे, म्हणून तो अनुपलब्धी प्रमाणाचाही विषय होत नाही. आता राहिलं कोणतं प्रमाण, आपलं शब्द प्रमाण राहिलं. शेवटचं अनुपलब्धी प्रमाण आपलं हे पहिलं. हे आता संपाद्य संपादक म्हणलं अर्थापत्ती प्रमाण. अर्थापत्ती प्रमाण संपाद्य संपादक भावाचा अभाव आहे म्हणून अर्थापत्ती प्रमाणाचा तो विषय होत नाही. आता पुढे राहिला अनुपलब्धी प्रमाण. अत्र भूतले घटो नास्ती. या ठिकाणी घटाच्या अभावाचं ज्ञान झालं, कारण हे निर्घट भूतल आहे, सगट भूतल नाही. मग निर्घट भूतलाच ठिकाणी घटा अभावाचा भाव आहे. घट अभावाच्या भावाची अनुपलब्धी प्रमा म्हणजे अभाव रूपाने प्रमा, म्हणजे अभावाचा इथे भाव आहे अशी प्रमा कशामुळे झाली आपल्याला, घटाचा अभाव आहे म्हणून, म्हणजे घटाची उपलब्धी नाही म्हणून. पण त्याची उपलब्धी नाही असं स्थान दाखवा. आताच आपण प्रमाण बोललो की तो नाही ऐसा ठाव उरला असे कहू, म्हणजे त्याची उपलब्धी नाही असं स्थानच नाही, उलट त्याची उपलब्धी आहे, त्याच्या ठिकाणी इतराची उपलब्धी नाही असा तो आहे. तो निरपेक्षिक व्यापक आहे ना. आणि जग हे सापेक्षिक आहे, माया सापेक्षिक आहे. उलट माया त्याच्या एका अंशावर आहे. सभूमी विश्वतो ऊर्त्वा तेत्तिष्ठ दशांगुलम आत्वा बहुनय तेने किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्या अमिदं कृत्स्नमे कांसीन स्थितो जगत, असं तोच परमात्मा सुमुखाने 10व्या अध्यायाच्या समारोपामध्ये बोलतो. याचाच अर्थ काय, त्याची उपलब्धी सर्वत्र आहे. एखाद्या ठिकाणी त्याची उपलब्धी असावी आणि एका ठिकाणी नसावी, मग अनुपलब्धी प्रमाण त्याला विषय करेल. पण अर्जुना मी नसेन ऐसा कौन ठावा असे असा तोच विचारतो. परी प्राण याचे दैव कैशी जे न देखती माते का न देखती, ते बहुता एक अवांतरू अहंकाराचा भूत संचारू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. किंवा काय जे प्राण या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. किंवा आगापाई पण डोको मारा येता स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जे, म्हणून त्या विश्वाभासाला आभासालाच सत्य मानून बसले ना, अधिष्ठानापासून विनमुख झाले, मग विसरले तया थोर झाले हानी पचतले खाणी 84चा. पण तो नाही असं ठाव नाही ना, याचा अर्थ तो अनुपलब्धी प्रमाणाचाही विषय होत नाही. आता प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. काय त्या शब्दाचा गौरव, आपण आता अधिक मासामध्ये पुष्कळ ऐकलं की बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदाने प्रशुद्ध अमृताचा विशुद्ध आरिसा नव्हे. आक्षेपार्थाने विचारतात अमूर्त असणारी ब्रह्म धर्म कर्म ह्या गोष्टी त्याला मूर्त रूपाने कोणी दाखवलं, त्याचे चित्र आपल्यासमोर उभं कोणी केलं, शब्दाने केलं. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द असं माऊली बाप रे बाप काय या शब्दाचे उपकार आहे. किंवा माऊलीच म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी म्हणून चालविल्या मागे येतील त्याशी मागून आले वाट सिद्ध वळले तैशी तरले तरी ते गाणी काही विश्वासी अशा शब्दाबद्दल बोलतात. तो कोबऱ्याने त्याचा गौरव केला. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. आणि विचारसागराच्या पहिल्या तरंगात बघितला आपण शब्द काय या शब्दाचं सामर्थ्य आहे, काय या शब्दाचा गोडवा वर्णन करावा, काय काय याची वाणू आहे ना, असं अमृतानुभवामध्ये म्हणतात. त्याचे गोडवे काय काय मी वाणू. व्यवहित आणि अव्यवहित उभय पदार्थाचं ज्ञान करून देणारा कोणी शब्द, व्यवहित पदार्थाचं परोक्ष करून देतो, अव्यवहित पदार्थाचं परोक्ष अपरोक्ष असं उभय करून देतो. एवढं जरी सामर्थ्य असलं तरी या शब्दाचा लागत नाही कुठे, आत्म्याच्या बाबतीत. म्हणले का, माऊली म्हणतात शब्दाचं सामर्थ्य 6 ठिकाणी आहे, याच्या पुढे शब्दाची मजल नाही. कितीही मोठा शब्द असू द्या, तो लौकिक असू दे वैदिक असू दे वा अन्यथावा, लौकिको वैदिको अन्यथावा, कुठलाही शब्द असेल, कितीही शास्त्राचा शब्द असेल, वेदातला असेल, श्रुती पुराणातला असेल, चौवेदिदान साहीशास्त्री, कारण 18ही पुराणे हरिशी गाती, पण निषेधमुखाने विधिमुखाने नाही. विधिमुखाने शब्दाचा लागत नाही. का लागत नाही, नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू आकारासीचं प्रवादू वस्तूशी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद या 6 ठिकाणी शब्दाची मजल आहे. शब्द एखादा पदार्थ समोर आहे, त्याला काहीतरी नाम आहे, नाम नामी यांचा संबंध असतो.
त्याला संज्ञा संज्ञी संबंध बोधकम सूत्रम संज्ञा सूत्रश लक्षणम लघु सिद्धांत कौमुदीमध्ये म्हणतात. संज्ञा म्हणजे नाम आणि संज्ञी म्हणजे नामी. म्हणजे नाम नामी हा संबंध असेल तर शब्द त्याचं वर्णन करतो, शब्द वर्णन करतो. पण त्याला नामच नाही, अनामी असा परमात्मा आहे, असं ते स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्याला नामच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तो हि रघु राया. नाम असलं तर ते वर्णन करतो, त्याला नाम नाही. रूप कुठं तरी रूप आहे, मग काळं गोरं खुजं ठेंगणं आहे ना, चित्र विचित्र असं कसलं तरी रूप असेल, शब्द त्याचं वर्णन करतो, त्याला रूपच नाही, तो अरूप आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, अरूपम. नाम नाही मग शब्द वर्णन कसं करेल, रूप नाही मग शब्द वर्णन कसेल. संबंधू संबंध असतो. मग ते पहिल्या तरंगामध्ये काही संबंध पाहिले आपण. अधिकारी आणि फलाचा प्राप्य प्रापक भाव संबंध, अधिकाऱ्याने विचाराचा कर्तृ भाव संबंध, त्या ग्रंथ आणि विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, नंतर ग्रंथ ते साध्य आणि साधना आपलं मोक्ष रूपी परमप्रयोजन, ज्ञान हे आमंत्र प्रयोजन, याच्यामध्ये साध्य साधन भाव संबंध, ग्रंथ आणि ज्ञानामध्ये विचाराद्वारा जन्यजनक भाव संबंध, असे अनेक संबंध पाहिलेत. म्हणजे कुठला तरी संबंध असला का पिता पुत्राचा जन्यजनक भाव संबंध, असे संबंध असतात. मग त्या संबंध कुठला तरी सिद्ध होत असेल सत्यत्वाने तर त्याचं निरूपण करता येईल. पण इथे आध्यात्मिक तादात्म्य संबंध आणि तो इव जणू काय मानलेला आहे का, आहे मानलेला आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध, आई शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. म्हणजे संबंध असेल तर शब्द वर्णन करेल, तिथे संबंधच नाही म्हणून शब्द वर्णन कसं करेल. जाती, जाती कुठे राहते, व्यक्तीच ठिकाणी. व्यक्ती म्हटलं का जाती आली, जाती म्हटलं का व्यक्ती आली. जाती व्यक्तीचा एक प्रकारचा जाती व्यक्ती, पण त्या ठिकाणी काही नाही, जाती नाही. जाती त्याला म्हणतात एकम नित्यम सर्वानुगतम सामान्यम जातीसा उच्यते. तो सामान्य आहे, पण मनुष्याच ठिकाणी असणारी जी जाती आहे तशी जाती त्या ठिकाणी आहे का, नाही ना. तो निरपेक्षिक आहे, व्यापक, म्हणून त्याच ठिकाणी जाती नाही. क्रिया नाही, क्रिया कशात घडते, परिच्छिन्नात घडते. क्रियामध्ये काही प्रकार आहे, उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण, गमन, ह्या क्रिया आहे. पण ह्या सगळ्याच क्रिया कशात घडतात, परिच्छिन्नात घडतात. न्यून देशवृत्तित्वम परिच्छिन्नत्वम, हा व्यापक आहे. अधिक देशवृत्तित्वम व्यापकत्वम. बरं, निरपेक्षिक व्यापक आहे, त्याच्या ठिकाणी देशकाल वस्तू भेदमावळाला आत्मा निर्वळाला विश्वाकार असा तो व्यापक. बरं, त्याच्या ठिकाणी न व्यापित्वात देशत्व आणतो, नित्यत्वात ना अपि कालत न वस्तुतुपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मनित्रिधा असा तो बृह्णात ब्रह्म आत्मोन्नत व्यापनोती ते आत्मा, असा तो व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी क्रियाही नाही, म्हणजे क्रियेचा या अभाव आहे. आणि नामरूप संबंध जाती क्रिया आणि भेद. भेद मानला तर किती भेद, 12 भेद साधारण विचारसागरामध्ये आपला विचार येतो. देश भेद म्हणजे परिच्छेद, देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद. तो कणाकणात आहे, देशभेद नाही. क्षणाक्षणात आहे, कालभेद नाही. आणि मनामनात आहे, वस्तुभेद नाही. मग हे 3 नाही. तसेच स्वगत सजती विजाती, आता सावयव नाही म्हणून स्वगत भेद नाही, त्याच्या जातीतलं दुसरा नाही म्हणून सजती भेद नाही, आणि त्याच्या सत्तेतला दुसरा नाही म्हणून विजाती भेदही नाही. 6 संपले. आता 5 मध्ये आपण जीव, जड आणि ईश्वर म्हणतो. जीव जीवाचा, जड जडाचा, जीव जडाचा, जीव ईश्वराचा आणि जीव ईश्वराचा आणि जड ईश्वराचा, असे 5 भेद. तर त्याच्यामध्ये ह्या जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग नाथबाबा म्हणतात, सिंधू तो अभंग नेने हरी. मग जीव, जड आणि ईश्वर हे तिन्ही औपाधिक आहे, आणि औपाधिक भेद वास्तू अधिष्ठानाचे कुठल्याही प्रकारचे लाभाने करत नाही, त्याच्यामुळे हे 5 भेदही त्याच ठिकाणी नाही. आणि ईश्वराचा म्हटलं तर तोही औपाधिकच आहे, त्याच्यामुळे कुठलाही भेदही नाही. मग नाम रूप संबंध जाती क्रिया भेद या 6 गोष्टी ठिकाणी लाग आहे कोणाचा, शब्दाचा, जरी किती सामर्थ्यवान असलं, पण या 6चा लाग त्याच्या ठिकाणी नाही, म्हणून शब्दाचाही लाग तिथे लागत नाही. म्हणून मग शब्द प्रामाणिक का ठरला, त्या अमृतानुभवामध्ये माऊलीने उत्तर दिलं, शब्दाने प्रामाणिकपणाने कबुली दिली का मी त्याच्या बाबतीत त्याचं ज्ञान करून देण्याकरता अप्रमाण आहे, म्हणून तो प्रमाण ठरला. म्हणजे तो विधिमुखाने प्रमाण नाही ठरला. नेती आहे ना, वेद जाणून गेला पुढे मौनावाला ते गुये तुझला प्राप्त घ्यायची पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही, शेषसिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव काहो विटेवरी उभा उभा. म्हणजे नेती म्हटला, म्हणजे जैसे न सांगणे वरी, म्हणजे विधिमुखाने शब्दसुद्धा तिथे समर्थ ठरला नाही, जरी प्रबल प्रमाण असला तरी. मग शब्दाने त्याचं ज्ञान करून दिलं. शब्दाची पोच तिथपर्यंत नाही, पण तिथपर्यंत शब्द वाचून जाता येत नाही, अशी स्थिती आहे. म्हणजे विधिमुखाने शब्द त्याचं ज्ञान करून देत नाही, निषेधमुखाने शब्द त्याचं ज्ञान करून देतो. कसं, जैसे न सांगणे वरी बाळापतीशी रूप करी बोल निमाले पण विवरी अचर्चाते, असं म्हटलेलं आहे.
रामायणामधला प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्र रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाई परिवचन न जाई म्हणून आपल्या पित्याने सावत्र माता कैकेयीला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता प्रभू रामचंद्र आनंदाने राजगादीचा त्याग करून 14 वर्षाच्या करता वनवासाला म्हणून निघाले. आणि मग ते त्याच्या अगोदरचा प्रसंग बरं, म्हणजे विश्वामित्र आलेत ना, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, गीत रामायणामध्ये म्हटलेलं आहे. मग ते रामाला घेऊन गेलेत आणि घेऊन गेल्याच्या नंतर ते त्यांचा यज्ञ सिद्धीत्वाला तराटिकेचा वध केला. आणि मग मिथिलेवरून विधिराज जनकाचं पत्र आलं, आमच्या जानकी सीतेच्या स्वयंवराला तुम्ही या. तिथे एक गोड भाव ऐकलेला आहे की सगळ्याला निमंत्रण दिलं पण यांना महाराज दशरथाला निमंत्रण दिलं नाही, म्हणजे अयोध्येला निमंत्रण दिलं नाही. का असं जनकांनी केलं? त्याच्या पाठीमागे एक छोटीशी गोष्ट ऐकलेली आहे का जनक महाराज एक वेळेला मृगयाला गेले आणि मृगयाला गेल्याच्या नंतर त्यांच्याकडनं वाघाची गर्जना ऐकून बाण सोडला. पण माऊली म्हणतात एकदा बाण भरली ते बळाची उरी जोपर्यंत त्यात भरलेली आहे तोपर्यंत वाघ म्हणून सोडला, गाय म्हणून आली तरी ते बाण धावणारच. ते सोडण्याच्या अगोदरच निर्णय घ्यावा लागतो. ते वाघाचा आवाज आणून सोडला आणि तो वाघ रसून गेला, मध्ये गाय आली, ती गायीला बाण लागला आणि ती गाय पडली, म्हणजे गोहत्या घडली. आता गोहत्यातून सुटण्याकरता गाय उठवली पाहिजे. मग जनक महाराजांनी आपलं पुण्यपणाला लावलं पण गाय उठली नाही. मग कोणीतरी त्यांना विचारलं आता काय करावं, तर म्हणले तुम्ही सध्याला ह्या अयोध्येच्या शिवारात ही गाय पडलेली आहे. महाराज दशरथ हे पुण्यश्लोक महाराज दशरथ आहे. काय त्या पुण्याचा जोर त्यांनी त्या लगा मोडला तर स्वर्गापर्यंत ते जायचे आणि स्वर्गातल्या देवाला सुद्धा दैत्य देवाचं युद्ध लागलं का त्यांना पराजित करून देवाला विजय मिळवून देण्याचं हे सामर्थ्य पुण्यश्लोक आहे. ते त्यांना निमंत्रण पाठवा, मदत करतील ते. बरं, ते परोपकार हा त्यांचा स्वभावही आहे. मग महाराज दशरथाला पाठवलं पण महाराज दशरथ काहीतरी कामामध्ये व्यस्त होते आणि त्यांनी बघितलं, म्हणले विधिराज जनकाने कोणीतरी पाठवलं ते बोलवतात. तर म्हटले कामात व्यस्त असल्यामुळे ते पलीकडे एक झाडू लावणारा सेवक होता नीच यातीतला, अयोध्येत सेवा करायचा. त्याला सांगितलं अरे जा, ते आले त्यांचं काहीतरी काम नडलेलं आहे, अडलेलं तेवढं करून दे. तो गेला. आता गेल्याच्या नंतर महाराज जनकाने विचारलं त्या सेवकाला, अरे महाराज दशरथ आले का? नाही म्हटले, ते काहीतरी कामात व्यस्त होते. पण त्यांच्या नगरीमध्ये त्या रस्त्याला झाडू लावणारा एक सेवक त्यांनी पाठवला, तो आपलं काय काम ते करून देईल. जनक महाराजांनी तोंडात मारून घेतली, मारेले. म्हणले त्यांना काही कळतं की नाही, हे काय झाडू लावायचं काम नाही, एक गोमाता उठवायची आहे, त्याच्याकरता बोलवलं. त्या सेवक अत्यंत विनम्र भावाने म्हटलं महाराज आमच्या स्वामीला नाव नका ठेवू, त्यांनी मला पाठवलेलं आहे, तुमचं जे काम आहे ते सांगा आणि ते काम माझ्याकडनं नाही झालं तर आमच्या स्वामीला तुम्ही बोला. त्याचा तो आत्मविश्वास पाहून जनक महाराज जरा वचकले, म्हणले काही नाही, गोमाता उठवायची आहे. त्याने हातावर पाणी घेतलं, तो म्हणायला लागला विमानाने कुठलाही अंतकरणामध्ये तुझा भाव न येऊ देता मी माझ्या नगरीमध्ये मला प्राप्त झालेली सेवा स्वेस्वे कर्मने भिरत संसिद्धीम लभते नरा, ती जर इमानाने केली असेल तर हे गोमाते तो उठून चालायला लाग. असं म्हणून त्यांनी पाणी टाकलं, ती गोमाता उठली लागली चालायला. गोहत्याचं पातक निवृत्त झालं. जनकालाही आनंद झाला, त्यांनी त्याला नमस्कार केला, आपल्या नगरीमध्ये निघून गेले. आता निघून गेल्याच्या नंतर इथे जनकाला कमी लेखण्यात तात्पर्य नाही, महाराज दशरथाचे पुण्यही काय आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे. पण मग जनक महाराजाला तो प्रसंग डोळ्यासमोर होता. आता सीतेच्या स्वयंवराला निमंत्रण पाठवून महाराज काही कामात व्यस्त आहोत, त्यांनी पुन्हा एखादा असा पाठवून दिला तर माझी लेख काही मी झाडू लावणारला देऊ का? म्हणून त्यांनी विधिराज जनकाला निमंत्रण दिले नाही, पण विश्वामित्राला निमंत्रण प्राप्त झाले. आणि विश्वामित्राला निमंत्रण प्राप्त झाल्याच्या नंतर विश्वामित्र गेलेत, कोणाला घेऊन? रामलखनला घेऊन गेलेत. आणि मग गुरुदेवाच्या पूजेची तयारी म्हणून पुष्पवाटिकेमध्ये फुलं आणण्याकरता गेले आणि तेवढ्यात मातेची पूजा करण्याकरता जानकी सीताई आपल्या सख्यासोबत आली आणि दोघांची दृष्टादृष्ट तिथे झाली. आणि जन्मजन्मीचा तरुण अनुबंध असल्यामुळे जानकी सीताईने मनोमन राघवाला वरलं देखील, म्हणजे आपलं हृदय त्यांना देऊन टाकलं. पतिवर्तीचे हृदय द्यायचे आणि पती वाचून न स्पर्शे, मी सर्वस्व यातैशी सुभटाशी, अशी जानकी आईची स्थिती झाली. लखनला म्हणतात मी मर्यादा आहे, रघुकुलाचे पुरुष त्यांची दृष्टी परनारीकडे कधीच जात नाही. आणि लखन ज्या अर्थी हिच्याकडे माझी दृष्टी गेली त्या अर्थी हिचा माझा काहीतरी पूर्वजन्माचा ऋणानुबंध असला पाहिजे, असं राघव लखनला बोलतात. आणि मग ते दोघंही परस्पर मनाने चिंतन करतात. दुसऱ्या दिवशी सगळी राजसभा भरलेली आहे आणि त्या राजसभेमध्ये सगळे आलेत, कारण जानकी सीता तो पंत्र ठेवण्याचं कारण परशुरामजी आलेत आणि तिथं झाडलोट करायची काय सारवून, तर तो धनुष्य जानकी सीताईने एका हाताने उचललं आणि ते सारवून काढलं. आता म्हटलं अनेक लाखो शेकडो योद्ध्याला न उचलणारा ही एका हाताने उचलते म्हणजे सामान्य नाही, आदिशक्ती आहे.
मग किमान याला बाण उचलून प्रत्यंचा खेचेल तसा त्याला ती द्या, म्हणजे त्याच्या योग्य वर भेटेल, असं परशुरामाने सांगितलं. म्हणून तो पण ठेवला आणि तो अनेक योद्ध्याच्या द्वारा तो आणण्यात आला. रावण बिनबुलाई मेहमान तिथे चालत आला आणि त्या प्रसंगात गोड तर ते रावण म्हणतो की तुम्ही काय करा, कन्यारास अगोदर का धनुरास अगोदर. जनक महाराज म्हटले कन्यारास अगोदर. म्हणले कन्या अगोदर देऊन टाक, धनुचं पुढे बघू. त्यावेळेला जनक महाराज म्हणतात नक्षत्रो कुशलो भवान, नक्षत्र कुशलो भवान, म्हणजे नक्षत्र मोजण्यात तू कुशल आहेस, मग क्षात्र कर्म निभावण्यामध्ये तू कुशल नाही. पण ते रावणाला काय ते कळालं नाही आणि मग रावण तो उरावर घेऊन पडला आणि जानकी सीताईने त्यावेळेला गणपती बाप्पाला प्रार्थना केली. अनेक राजाने सुद्धा सांगितलं प्रत्येक गावात बाप्पा तुझं मंदिर, पण याला काही धनुष्य उचलू देऊ नको. आणि ते रावणाची ती त्रेधा झाल्याच्या नंतर अनेक जण धनुष्य उचलायला आले होते, पण लगेच प्रेक्षकाची भूमिका घेतली, आम्ही तर फक्त बघायला आलो होतो, असं ते घडलं. आणि त्या प्रसंगामध्ये जानकी सीताईच्या त्या करकमलामध्ये वरमाला घेऊन उभा आहात आणि सीतेच्या मुखामोरीची प्रसन्नता त्या सख्याला पावलेली. म्हणले का गं, विवाह होण्याच्या अगोदरच इतकी प्रसन्न, काय मन देऊन बसलीस की काय. म्हटले हो, ते अगोदरच दिलं. म्हणले मग कोण तो. मग त्यावेळेला बऱ्याच जणांकडे बोट दाखवलं, हा का तो, हा का तो, हा का तो. नकारार्थी नकारार्थी मान डोलत राहिले आईसाहेब. आणि ज्यावेळेला जो आहे त्याच्याकडे बोट गेलं त्यावेळेला त्याने नकारार्थी मान डोलवली नाही, होकारार्थी डोलवली नाही, काही बोलले नाही, फक्त स्मित हास्य करून खाली मान घातल्या, लाजल्या त्या. आणि त्या प्रसंगामध्ये त्या सगळ्याला कळालं का हेच राम आहे. का कळाले, याचं कारण असं आहे की त्या जानकी सीताईने त्या राघवाचं त्या प्रसंगामध्ये त्या स्त्रियाला हा आहे असं सांगितलं नाही, पण जे नाही ते सांगितले, ते नाही ते सांगितल्याच्या नंतर उर्वरित जे राहिले ते तेच आहे. तदेव तत् नव्हे तदेव त्वम. तसं सीता माता म्हणजे ही श्रुती माता आहे. आणि ही श्रुती माता या असणाऱ्या आत्मरामाचं जीवरूपी मुमुक्षुला ज्ञान करून देते. कशी करून देते, जैसे न सांगणेवरी बाळा पतीची रूप करी, बोल निमालेपणी विवरी अचर्चा ते. मग ते अशा पद्धतीने ज्ञान करून देते का असा नाही असा नाही, जो आहे असा सांगता येत नाही, पण नाही कसा हे सांगून त्याचं काय करून देते, ज्ञान करून देते. मग तसंही श्रुतीमाता निषेधमुखाने शब्द तिथे प्रवृत्त झाला, विधिमुखाने शब्दाचाही लाग तिथे लागत नाही. हो सगळं खरं हो. आमचा मूळ प्रश्न आहे सच्चित आनंद भिन्न का अभिन्न. म्हणले ते अभिन्न. गुण का स्वरूप, म्हणले ते स्वरूप आहे, गुण नाही. सावयव नाही म्हणून स्वगत भेद नाही आणि म्हणून इतर तिन्ही भेद नाही. मग आमचा प्रश्न पुढे काय होता, 3 शब्द वापरले कशाला. म्हणले आत्म्याचं ज्ञान करून देण्याकरता. मग आत्म्याचं ज्ञान तर एका शब्दाने झालं असतं ना, 3 शब्द का. म्हणले असं आहे का, श्रोत्याला जे ज्ञान आहे ना ते जगताचं आहे. आणि जगताचं ज्ञानसुद्धा पडली रूढी जगापरी 4 चालवित व्यवहार सत्य म्हणून, जगताचं सत्य म्हणून त्यांना ज्ञान आहे. म्हणजे श्रोत्याला जे ज्ञान आहे ना ते असज्जर दुःखाचं आहे. श्रोत्याला जे काही ज्ञान आहे ते कशाचं आहे, जगताचं. जगत कसं आहे, असज्जर दुःखरूप आहे. आणि जो आत्मा आहे अधिष्ठान रूप आत्मा तो तसा नाही. कसा नाही, श्रोत्याला जसं ज्ञान आहे तसा नाही. मग तो तसा नाही हे सांगण्याकरता हे असे शब्द आलेले आहेत. म्हणजे ते त्याला काय म्हणतो, एक शब्द गोड आहे त्याला वेदांतातला, हा भेद व्यावृत्त्यार्थ, भेदाची व्यावृत्ती करण्याकरता हे शब्द आले आहेत. ते विधिमुखाने वाच्यार्थाने प्रवृत्त नाही, तर ज्याचं श्रोत्याला ज्ञान आहे ते तसा तो नाही हे सांगण्याकरता ते शब्द प्रवृत्त झाले. मग श्रोत्याला कशाचं ज्ञान आहे, श्रोत्याला जगताचं ज्ञान आहे. आणि जगत कसं आहे, असत रूप आहे. तसा आत्मा नाही, कारण नाही शब्द ज्याला लागत नाही त्याला सत म्हणतात तिन्ही कालात. आणि जगताला वर्तमान कालात जरी नाही असा शब्द लागत नाही तर भूतकालात नाही असा शब्द आहे, कारण उत्पत्तीची पूर्वी ते नाही, पहिले कोटीचे नव्हते काही, नाही शब्द लागला नाही याला. बरं, ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर याची सिद्धी नाही, म्हणजे नाही शब्द याला भविष्यकाळातही लागतो, भूतकाळातही लागतो. आणि वर्तमान काळात जरी नाही लागत नसला तर तत्वता नाही, मग तिन्ही कालात हे जगत नाही म्हणजे असत आहे. आणि तसा आत्मा नाही हे सांगण्याकरता श्रुती सत म्हणून आली. म्हणून असताची व्यावृत्ती सद म्हणून आली श्रुती. मग सत शब्दाचं प्रयोजन निमित्त काय आहे, त्या ब्रह्माचा वाच्यत्व आहे का, वाचक आहे का शब्द नाही, मग कशाचा आहे, असत जगत आहे आणि तसा तो नाही हे सांगण्याकरता सत शब्द आला. बरं म्हणले ठीक आहे, सत शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त कळालं. चित शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त काय, जगत जड आहे, जड त्याला म्हणतात ज्याला स्वतःचं ज्ञान होत नाही, अन्याचं ज्ञान होत नाही, तसा तो नाही हे सांगण्याकरता चित शब्द आला. ठीक आहे, चित शब्दाचंही प्रवृत्तीनिमित्त कळालं. आणि आनंद शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त काय,
म्हणजे आनंद शब्दाचं प्रवृत्ती निमित्त आहे का जगाला सगळं काय दुःख बांधवडी आहे हा संसार, ठाऊकच आहे संसार दुःखाचा, अनेक दुःखे सांगू मी किती, दुःखच दुःख आहे, दुःखाने पिंजलेलं भरबटलेलं हे जगत आहे, त्याचं जीवाला काय आहे, ज्ञान आहे. तर दुःखरूप तो नाही, दुःखाचा लेश सुद्धा त्या ठिकाणी नाही, म्हणून दुःखाच्या सापेक्ष शब्द सुख आहे तो नाही वापरला, आनंद वापरला. म्हणजे आनंद हा शब्द निरपेक्षिक आहे, सापेक्षिक नाही. आता आनंदाचा विरोधी निरानंद असं करतात, पण तो उपसर्ग लावून करतात, तसा शब्द नाही, कारण तो निरपेक्षिक आहे. मग तसा त्या दुःखाच्या व्यावृत्तीकरता कोणता शब्द आलेला आहे, आनंद आला आहे. मग एक शब्द ज्ञान होताना तीन शब्द का वापरले, तर मुमुक्षुला, साधकाला, जीवाला ज्ञान आहे असं जड दुःखरूप जगताचं, आणि तसा तो नाही म्हणून तो असत नाही सांगण्याकरता सत, जड नाही सांगण्याकरता चित, आणि दुःखरूप नाही हे सांगण्याकरता आनंद, अशा सच्चित आनंद हे 3 शब्दाची प्रवृत्ती निमित्त हे आहे. पण हे 3 शब्द वापरले म्हणजे ते त्याचे अवयव आहे असं नाही, गुण आहे असं नाही, तर तो निरावयव आहे, ते गुण नसून ते त्याचं स्वरूप आहे. आणि मग 3 शब्दाचं प्रवृत्ती निमित्त हे 3 कारणं आहे. जीवाला असंच जर दुःखात्मक जगताचं ज्ञान आहे, आणि असंच जर दुःखरूप तो आत्मा नाही, अनात्मा असंच जर दुःखरूप आहे आणि तसा आत्मा नाही हे सांगण्याकरता सच्चिदानंद या 3 शब्दाचा प्रयोग केला. म्हणून ते त्याचे गुण किंवा अवयव नसून ते त्याचं काय स्वरूप आहे. आणि सतापासून चितपासून आनंद हे भिन्न नसून ते एकच आहे. जसं काठिण्य आणि कांती यापासून कणक भिन्न नाही, कणक म्हणजे सोनं म्हणजेच काठिण्य कांती आहे. किंवा उष्णता आणि प्रकाश यापासून वन्नी भिन्न नाही. उष्णता प्रकाशाहून वेगळी काढता येईल का, प्रकाश उष्णताहून वेगळी काढता येईल का, उष्णता प्रकाश आग्नीहून वेगळा काढता येईल नाही. आग्नी म्हणजेच उष्णता आणि प्रकाश आहेच. उष्णता आणि प्रकाश हे आग्नीचे गुण नाही, ते स्वरूप आहे. मग उष्णता म्हणजेच प्रकाश आहे, प्रकाश म्हणजेच उष्णता आहे, उष्णता प्रकाश म्हणजेच अग्नी आहे. तसे सत म्हणजेच चित आहे, चित म्हणजेच आनंद आहे, सच्चित म्हणजेच आनंद आहे, आनंद म्हणजे सच्चित आहे, आणि चित म्हणजे सत आनंद आहे. नवे नवे सच्चित आनंद म्हणजेच आत्मा आहे, हे वेगळे नाही, म्हणून ते त्याचं काय स्वरूप आहे. अशा पद्धतीचं उत्तर गुरुदेव या परिच्छेदामध्ये देतात. पंक्ती आपण वाचूया. श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, म्हणजे त्याचा प्रश्न काय आहे, सच्चित आनंद हे आत्म्याचे अवयव आहे का स्वरूप आहे. जर अवयव नसेल, स्वरूप असेल, तर मग 3 शब्द वापरण्याची आवश्यकता काय, हे मुख्य 2 प्रश्न आहेत. त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. आता आपण जे पाहिलं, गुरुदेव म्हणतात, बाबा रे, सच्चित आणि आनंद हे एकच आहे, हे परस्पराहून भिन्न नाहीत, परस्पराहून भिन्न नाहीत, ती एकच आहे. जर ते आत्म्याचे गुण असते, म्हणजे तुझं म्हणणं आहे ना गुण आहे का स्वरूप आहे, तर जर ते आत्म्याचे गुण असते तर परस्पराहून भिन्न असते. पण त्या आत्म्याचे गुण नसून स्वरूप आहे, म्हणून ते परस्पराहून भिन्न नसून अभिन्न आहे, म्हणजे आत्मस्वरूप आहेत. ते आत्मस्वरूप आहेत म्हणून ते भिन्न नाहीत. म्हणजे मग 3 शब्द वापरली का, ठीक आहे. आता ते गुण नाहीत म्हणजे अवयव नाहीत, आणि म्हणजेच स्वगत सजती विजयती भेद त्याच ठिकाणी नाही, हे आमच्या लक्षात आलं. पण मग 3 शब्द वापरले का, श्रोत्याला ज्ञान करून देण्याकरता. श्रोत्याला ज्ञान कसायचं, असंच जड दुःखाचं आहे, आणि तसा तो नाही हे सांगण्याकरता हे 3 शब्द आता त्याबद्दल बोलतात. श्रोत्यास आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरिता वेदाने आत्मा सच्चित आनंदरूप आहे असे सांगितले. का बरं असे सांगितले, मग म्हणले श्रोत्यास जे काही ज्ञान आहे ते कशाचे आहे, असत, जड आणि दुःखरूप पदार्थाचे आहे. श्रोत्याला जे काही ज्ञान आहे ते असतच आहे, जडच आहे आणि दुःखाचं आहे, दुःखरूप पदार्थाचे आहे. आणि आत्मा हा असद्रूप नाही हे सांगण्याकरता सत्शब्दाचा प्रयोग, हे सांगण्याकरता सत्शब्दाचा प्रयोग केला कोणी, श्रुती मातेने. जडरूप म्हणजेच कंसात अप्रकाशरूप असा आत्मा नाही हे सांगण्याकरता श्रुतीने चित शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आणि दुःखाहून विलक्षण म्हणजेच दुःखरूप तो नाही हे सांगण्याकरिता आनंद शब्दाचा प्रयोग केला आहे. म्हणून 3 शब्दाचा प्रयोग का केला, तर जगाला, जीवाला, मुमुक्षुला असंच जर दुःखरूप जगताचं ज्ञान आहे, म्हणजे अनात्म पदार्थाचे ज्ञान आहे, आणि अनात्म पदार्थ असंच जर दुःखरूप आहे, आणि आत्मा हा असंच जर दुःखरूप नाही हे सांगण्याकरता सच्चित आनंद या 3 शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त आहे. म्हणून आत्मा सच्चिदानंद पदाचा काही नाही, विषय नाही, कंसात वाच्य नाही. म्हणजे सच्चिद आनंद हे पद वाच्य आहे आणि आत्मा वाचक आहे, असा वाच्यवाचक भाव तिथे नाही. तर आणि यांच्या व्यावृत्त्यार्थ ते शब्द आहे. असं जड दुःखरूप जगत आहे तसा तो नाही हे सांगण्याकरता हे 3 शब्द आहे. म्हणजे शब्दाने त्याला विषय केलं का, शब्दाने त्याला दाखवलं का असा सच्चित आनंद, आनंद नाही. हे शब्द कशाला, हे जे तुम्ही पाहताना तसा तो नाही हे सांगण्याकरता, म्हणजे निषेध मुखाने, जैसे न सांगणेवरी बाळापतीची रूपकरी जानकी आईचा दृष्टांत आपण पाहिला ना, तर ज्या वेळेला ते आत्मस्वरूप येतं त्यावेळेला श्रुती त्याला सत म्हणते, चित म्हणते, आनंद म्हणते नाही, त्यावेळेला म्हणत नाही. मग हे असद्रूप जगत आहे तसा तो नाही हे सांगण्याकरता सत.
जड अप्रकाशरूप जगत आहे तसा तो नाही हे सांगण्याकरता चित, आणि दुःखाने भरभटलेलं हे जगत आहे तसा तो नाही हे सांगण्याकरता आनंद. म्हणजे सच्चित आनंद कशा करताय, असं जड दुःख रूप अनात्म पदार्थाच्या व्यावृत्ती करताय. त्याचं प्रवृत्तीनिमित्त आत्म्याला सच्चित आनंद रूपा पद हे आत्म्याचं वाच्य आहे, आत्म्याला ते विषय करतात. जसं घटपद घटाला विषय करतो तसं सच्चित आनंद आहे का ब्रह्माला विषय करतात असं नाही. मग असं जड दुःखरूप जगताची व्यावृत्ती करतात. म्हणजे तो नाही असा तो नाही, कसा नाही, असद्रूप नाही, जडरूप नाही, दुःखरूप नाही असं सांगण्याकरता सच्चित आनंद. म्हणून सच्चित आनंद या पदाचा देखील वाच्य आत्मा नाही. मग त्याचा तो फार झालं तर लक्ष्य आहे. म्हणजे विधिमुखाने शब्द त्याला विषय करत नाही, निषेधमुखाने त्याला विषय करतो. आणखी जवळ बोलायचं झालं तर विषयगत प्रत्यक्षत्वाने त्याला विषय करत नाही, तर लक्षार्थाने ज्ञानगत प्रत्यक्षत्वाने त्याला विषय करतो. विषयगत प्रत्यक्ष म्हणजे घटपटाधिकाचं जसं त्रिपुटीद्वारा प्रत्यक्ष होतं तसं त्याचं प्रत्यक्ष होत नाही. ते पाहणे एक माऊली म्हणतात दर्पणाचे आधारे एकच करून दुसरे मुख पाहती गव्हारे गावंडळ आहे ते तैसे नको हे पाहणं असं नाही. जयाजे आरापर होते, जयाजे पुढे मागवते, दिसते ने विन दिसते अदृश्य जे मग कसं आहे हे पाहणे ऐशा शिबिरा जैसे न मोडली या विहिरा आपल्या उगमे जरा होऊन टाके तदैव तदैव तम नव्हे तदैव अहम नव्हे मीच मी इतर काही नाही. म्हणजे ते मीच आहे असं कळणं दृश्य ज्ञानम, त्याचं ज्ञानगत प्रत्यक्ष होतं, विषयगत प्रत्यक्ष होत नाही. म्हणून शब्दाचा तो वाच्य नसून शब्दाचा तो लक्ष्य आहे, आणि हे शब्द त्याला विषय करत नसून असं जड दुःखरूप जगताच्या व्यावृत्ती करता या तीन शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त आहे असं गुरुदेव बोलतात. आणि दुःखाहून विलक्षण आहे असे सांगण्याकरिता आनंद शब्दाचा प्रयोग केला आहे. म्हणून आत्मा सच्चिदानंद पदाचा विषय नाही. सच्चित आनंद ही पदे असत जड दुःख यांच्या निषेधाकरिता किंवा व्यावृत्त्यार्थ आहेत. उदाहरण देतात जसं अग्नी उष्णता आणि प्रकाश रूप आहे. म्हणजे उष्णता आणि प्रकाश हे अग्नीचे अवयव नाही, अग्नीचे गुण नाही, अग्नीचं काय आहे स्वरूप आहे. म्हणून प्रकाशाहून उष्णता, उष्णतेहून प्रकाश, प्रकाश उष्णतेहून अग्नी हा भिन्न करताच येत नाही. तसं सच्चित आनंदाहून आत्मा भिन्न करता येत नाही. म्हणून सच्चित आनंद आत्म्याचं काय आहे स्वरूप आहे. आताच म्हणतात त्याला ते पद त्याचे वाच्य नाही स्वरूप आहे असं कसं बोलता, याचा अर्थ असं ते सच्चित आनंद हे निषेधमुखाने त्याला विषय करतात ना, म्हणून त्याचे अवयव नसून ते त्याचं स्वरूप आहे. म्हणजे सच्चित आनंदरूप कोण आहे आत्मा आहे. आणि तेही बोलणं कोणत्या लक्षणाने आहे आता हे कोणत्या मुखाने आहे तर निषेध मुखाने आहे, विधिमुखाने नाही. जसा अग्नी उष्णता प्रकाश स्वरूप आहे परंतु उष्णता प्रकाशाहून किंवा प्रकाश उष्णतेहून भिन्न नाही, त्याप्रमाणे सच्चित आनंद ही परस्पराहून भिन्न नाहीत. कशी आहेत तर एक रूपच आहेत. तसाच सच्चिदानंद रूप आत्मा आहे. शास्त्रात ब्रह्माची लक्षणे सच्चिदानंद रूप सांगितले आहे, आणि म्हणून आत्मा ब्रह्मस्वरूपच आहे, तो ब्रह्माहून भिन्न नाही. म्हणजे का बरं इथं उत्तर द्यायचं, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. म्हणजे शास्त्रामध्ये जसं ब्रह्माचं वर्णन केलं तसंच आता इथे आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. जसं ब्रह्मा कसं वर्णन केलं सच्चिदानंद रूप, सच्चिदानंद विद्वान ब्रह्म, किंवा दुसरी श्रुती आहे सत्यम ज्ञानम अनंतम आनंदम परिपूर्णम सनातनम एकम एव अद्वितीयम ब्रह्म, अशी श्रुती आहे ब्रह्माचं वर्णन करताना. आणि आत्म्याचं वर्णन करताना सुद्धा श्रुती आहे प्रज्ञानम ब्रह्म किंवा विज्ञानम आनंदम ब्रह्म. ह्या सगळ्या श्रुती ब्रह्माचं वर्णन करतात. गृह्णात ब्रह्म, ब्रूही वृद्धव हा धातू आहे, आणि वृद्धव नाम निरतिशय व्यापक, म्हणजे देशकाळ वस्तू भेद मावळाला असं ब्रह्म आहे. आणि तसाच आत्मा सांगितलं तुकोबराने, देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार. म्हणजे बृह्णात ब्रह्म, ब्रह्म शब्दाचा अर्थ काय झाला व्यापक, आणि आत्मनोती व्यापनोती ती आत्मा, आत्मा शब्दाचा अर्थ काय झाला व्यापक. जसं ब्रह्म व्यापक तसा आत्मा व्यापक. ब्रह्म व्यापक का, मग न व्यापित्वात देशत्वात नित्यत्वात नापी कालात न वस्तू तुम्ही सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. न काय आत्ताच म्हणलं आपण, नवे व्यापित्वात देशत्वात व्यापक आहे म्हणून देशाला अंत होत नाही, नित्य आहे म्हणून काळाला अंत होत नाही, म्हणजे नाही शब्द त्याला लागत नाही. आणि सर्वात्मा आहे म्हणून वस्तूने त्याचा अंत होत नाही. म्हणजेच पुन्हा तेच म्हणावं लागेल, कणाकणात आहे म्हणून देशाने अंत नाही, क्षणाक्षणात आहे म्हणून वस्तूने अंत नाही, मनामनात आहे म्हणून कणाकणात आहे म्हणून आपलं काय कणाकणात आहे म्हणून देशाने अंत नाही, क्षणाक्षणात आहे कालाने अंत नाही, आणि मनामनात आहे वस्तूने अंत नाही. असा जर आत्मा असेल आपला ब्रह्म असेल तर ब्रह्म आत्मासुद्धा तसंच आहे. देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार. म्हणजे तीन परिच्छेद रहित ब्रह्म आहे, तसं तीन परिच्छेद रहित कोण आहे आत्मा आहे.
श्रुती ब्रह्माच्या बद्दल बृहन्नाथ ब्रह्म म्हणते, तसं आत्म्याच्या बद्दल आतुनती व्यापनुती ती आत्मा म्हणते. मग आत्मा आणि ब्रह्म, जसं ब्रह्म सच्चिदानंद म्हणून वर्णन केलं तसं आत्माही सच्चिदानंद वर्णन करून सांगितलं. ब्रह्म त्रिपरिच्छेद रहित आहे, तसा आत्माही त्रिपरिच्छेद रहित आहे. आत्मा ब्रह्म तीन भेद रहित आहे, तसा आत्माही तीन भेद रहित आहे. मग जसं आत्म्याचं वर्णन श्रुती करते तसंच ब्रह्माचं करते, जसं ब्रह्माचं करते तसंच आत्म्याचं करते. म्हणून लक्षण साम्यत्वात एकत्व सिद्धी या रूपाने पाहिलं तर ब्रह्म म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच ब्रह्म, दोन भिन्न नाही, दोन्ही एकच आहे. मग दोन्ही एकच आहे तर पुन्हा प्रश्न पडला, दोन नावं दिले कशाला? आत्माच म्हणावं किंवा ब्रह्मच म्हणावं, आहे ना? तर मग असे दोन नावं दिले का? म्हणजे उपाधी भेदाने. दोन नावं कशामुळे आले? उपाधी भेदामुळे. कोणत्या दोन उपाधी? तर एक उपाधी कल्पना अविद्या, त्याने झाला जीव, आणि माय उपाधी शिव बोली जेती. माय उपाधिक जे चैतन्य त्याला काय म्हणतात? ब्रह्म. आणि अविद्या उपाधिक त्याच चैतन्याला काय म्हणतात? जीव, आहे ना? मग माया उपाधी लागली तर त्याला काय? जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. म्हणजे दोन तरंग आहे, एक सुनामी लाट, एक छोटी लाट आहे. दोन तरंग आले तर मग एकाला जीव म्हणा आणि एकाला शिव म्हणा, म्हणजे ब्रह्मरूपी सागर आहे. आणि त्या ब्रह्मरूपी सागरावरती मायारूपी उपाधी लागली का ईश संज्ञा आली, आणि अविद्यरूपी उपाधी आली का जीव ही संज्ञा आली. मग जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, पण सिंधू तो अभंग नेणे हरी, तो अभंगच आहे. मग लाट आली काय गेली काय? लाटेचा सागर का सागराची लाट? सागराची लाट लाटेचा सागर म्हणता येत नाही. तसं ब्रह्माची ही जीवशिवतरंग का जीवशिवाचं ब्रह्म, तर ब्रह्मावरती हे जीवशिवरूपी तरंग आहे. आणि ते दोन तरंग येण्याला कारण कोण? या दोन उपाधी आहे. जसं घटाची उपाधी लागली घटाकाश, मठाची उपाधी लागली मठाकाश. पण घट फोडला आणि मठ पाडला तर दोन्हीतला आकाश एकच आहे. नाही फोडला पाडला तरी जाणून घेतलं तर एकच आहे. किंवा आपण नेहमीच ओवी म्हणतो, आगा घटू जे वेळी फुटे ते तिच्या आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरीच भेटे, एरवे काय चुके? चुकण्याचं काही कारणच नाही. कारण गमनागमन परिचिन्नात होतं आणि ते व्यापक असल्यामुळे त्याच्यात होत नाही. आणि तुम्ही म्हणले ना घट आला आणि घट गेला, अरे उपाधी जाते, उपाधीचे धर्म ते उपयुक्तावर आरोपित केली जातात, तत्वता त्यात काही क्रिया घडतच नाही. मग जसं घट मठ झाले आकाशाचे पोटी, वचनेची तुटी तेथेची ते तुकोबरा म्हणतात. घट आणि मठ या दोन उपाधी लागल्या म्हणून एका आकाशाला दोन नाव आले, आणि ते उपाधी रहित आहे त्याला महाकाश हे तिसरं नाव आहे. तसं मायारूपी मठाची उपाधी लागली, ईश्वर चैतन्य नाव आलं. आणि अविद्यारूपी घटाची उपाधी लागली, जीव चैतन्य नाव आलं. आणि निरुपाधी काय? ते ब्रह्मचैतन्य. मग ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणीच ही नावं आली. मग दोन नावं का आले? उपाधीमुळे. मग कशी ती सांगा? तर म्हणजे काही नाही, ब्रह्माच्याच ठिकाणी जसा महाकाशामध्येच मठाची उपाधी लागली का मठाकाश नाव आलं, घटाची उपाधी लागली का घटाकाश नाव आलं, तसं ब्रह्मचैतन्य हे महाकाशाच्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्येच मायारूपी मठ म्हणा, अविद्यारूपी घट म्हणा, त्या अविद्यारूपी घटाची उपाधी लागली का त्याच ब्रह्मचैतन्याला नाव आलं कूटस्थ चैतन्य किंवा आत्मचैतन्य, आत्मा. आणि मायारूपी मठाची उपाधी लागली का त्याला नाव आलं ईश्वर चैतन्य. दुसरं जर म्हणलं तर व्यष्टी संघात उपायित चैतन्य ते आहे आत्मा, आणि समष्टी संघात उपायित चैतन्य ते आहे ब्रह्म. समष्टी संघात उपहित चैतन्य ते म्हटलं ब्रह्म. जीवसाक्षी तो आहे आत्मा, आणि ईश साक्षी तो आहे ते आहे ब्रह्म. किंवा तत्पद लक्ष ते आहे ब्रह्म, आणि त्वंपद लक्ष तो आहे जीव. आणि आणखी त्याला बोलायचं झालं तर माया उपाधिक चैतन्य ते आहे ब्रह्म, आणि अविद्या उपाधिक चैतन्य ते आहे आत्मा, उपहित चैतन्य म्हणलं तर. आणि माया विशिष्ट चैतन्य म्हणलं का ईश्वर, आणि अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणलं का जीव. कारण उपाधी म्हणलं का आपले धर्म ते उपयुक्तावर घालवत नाही, आणि उपहित म्हणलं आपलं विशेषण म्हणलं का ते आपल्या धर्म उपयुक्तावर घालवतं, आपल्या धर्मासहित ज्ञान करून देतं. म्हणून अविद्या विशिष्ट चैतन्य का तो जीव आहे, आणि माया विशिष्ट चैतन्य म्हणलं का तो ईश्वर आहे, आणि समष्टी संघात उपहित चैतन्य तो म्हणलं का ब्रह्मचैतन्य आहे, आणि वेष्टी संघात उपहित चैतन्य ते म्हणलं का आत्मा आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म ही जी दोन नावं आले ती कशामुळे आली? उपाधी भेदामुळे. आणि कोणत्या दोन उपाधी लागले? वेष्टी आणि समष्टी. वेष्टी म्हणजे एक आणि समष्टी म्हणजे अनेक. वृक्ष म्हणलं का वेष्टी आहे, जंगल म्हटलं की समष्टी आहे, मनुष्य म्हणलं का वेष्टी आहे, मनुष्यत्व जाती म्हणलं की समष्टी आहे. असा वेष्टी समष्टी भेदामुळे ही दोन नावं आले आत्मा आणि ब्रह्म. पण तत्वतः ह्या उपाधी जर बाजूला सारल्या, जसं माया उपाधी लागली म्हणून तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वतंत्र स्वतंत्र ठरला, आणि इकडे अविद्या उपाधी लागली म्हणून अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र ठरला. पण उपाधी जर बाजूला सारली का निमित्त अपाय, नैमित्तिक कशी आपे अपाय, कारणाशात कार्यनाशा,
ज्या उपाधीमुळे तो भेद ठरला ती उपाधी बाजूला सारली का भेद आपोआपच गेला. गर्भवती स्त्रीला मारलं का तिच्या गर्भातल्या उदरातल्या गर्भाला वेगळं मारावं लागत नाही. तसं अविद्या उपाधी बाजूला सारली का अविद्येमुळे आलेला अल्पज्ञाता ते धर्म जीवाची गेले. आणि माया उपाधी बाजूला सारली का मायेमुळे आलेले सर्वज्ञाता ते धर्म ते शिवाचे गेले. मग जीव आणि शिव दोन्ही हरिरूपी तरंग ते वायुरूपी प्रारब्धरूपी किंवा अज्ञानरूपी वारा वाहत होता म्हणून हे दोन तरंग दिसत होते. त्या अज्ञानरूपी वारा वाहनं संपलं. गुरुरूपी कृपा रूपी शांतता ज्ञानरूपी बोध प्राप्त झाल्याच्या नंतर मग काय आहे? ब्रह्मच ब्रह्म. अहम ब्रह्म त्वम ब्रह्म नवे सर्वम ब्रह्म नवे सर्वम नास्ति ब्रह्म एव अस्मी. ब्रह्मच ब्रह्म. आणि मग या रूपाने पाहिलं तर आत्मा आणि ब्रह्म दोन काही एकच आहे का? लक्षण साम्यात एकच सिद्ध. दोन नावं का दिले? उपाधी भेदाने. आणि मग उपाधी भेदाने तरी का द्यावे बरं? उपाधी भेदाने दोन नावं दिले ते एक म्हणता कसे? अरे उपाधी भेद वास्तव अभेदाचे लाभाने करत नाही म्हणून ते दोन्ही एकच आहे, दोन नाही असं या परिच्छेदामध्ये सांगतात. तो परिच्छेद वाचू. ब्रह्म शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूपच आहे. अर्थावरून म्हणजे ब्रह्म शब्दाचा अर्थ काय? बृहन्नाद ब्रह्म म्हणजे व्यापक. आणि आत्मनोती व्यापनोती ते आत्मा. आत्मा व्यापक म्हणजे ब्रह्मही व्यापक आत्माही व्यापक. त्रिविध परिच्छेद रहित तेही आहे आणि त्रिविध परिच्छेद हाही रहित आणि त्रिविध परिच्छेद रहित हाही आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म अर्थावरून ब्रह्म शब्दाचा अर्थही व्यापक. भ्रुविरुद्ध जातो. आत्मा शब्दाचा अर्थही व्यापक म्हणजे आत्म्याचा अर्थही व्यापक आहे, ब्रह्माचा अर्थही व्यापक आहे. तेही परिच्छेद रहित आहे, हे परिच्छेद रहित आहे. अर्थावरून त्या दोन्हीचं लक्षण साम्यात एक होतं सिद्ध. म्हणजे कोणतं अर्थकृत सादृश्य त्या दोघांमध्ये असल्यामुळे ते दोन्ही काय आहे? एक आहे. म्हणून म्हणतात ब्रह्म शब्दाचा अर्थ व्यापक असा आहे. देशाने ज्याचा अंत होत नाही त्यास व्यापक म्हणतात. ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर त्याचा देशाने अंत होणारच. म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्म आहे त्या ठिकाणी आत्मा नाही असे होईल. मग ज्याचा देशाने अंत असतो त्याचा कालाने अंत होतोच. मग आणखी एक भाव इथं महत्त्वाचा आहे. आत्मा ब्रह्माहून भिन्न मानून चालत नाही किंवा ब्रह्मही आत्म्याहून भिन्न चालत नाही. एखादं म्हणलं आत्मा ब्रह्माहून भिन्न माना. आत्मा ब्रह्माहून भिन्न मानला का जेव्हा ब्रह्माहून भिन्न आहे ते काय होतं? म्हणजे ब्रह्माहून भिन्न म्हणजे ब्रह्म ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आत्मा नाही. मग त्याचा काय झाला? देशाने अंत. आणि ज्याचा देशाने अंत होतो त्याचा कालाने अंत. ज्याचा कालाने अंत होतो वस्तूने अंत ठरलेलाच आहे आणि तो होतो अनित्य. आणि मग ब्रह्म अनित्य आपला आत्मा अनित्य ठरेल. आत्मा ब्रह्माहून भिन्न मानला तर अनित्य ठरेल. म्हणजे ठीक आहे आत्मा ब्रह्माहून भिन्न मानता येत नाही ना, मग ब्रह्म आत्म्याहून भिन्न माना. असं खाता येत नाही तर असं का? अरे म्हणजे पण आत्मा ब्रह्माहून भिन्न मानला तर जसं अनित्य ठरतो तसं आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानलं तर आत्माच आत्मा आहे, आत्मा भिन्न अनात्मा आहे. मग आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानलं तर ते काय ठरेल? अनात्मा. आणि ब्रह्म एकदा अनात्म ठरलं, ब्रह्म एकदा अनात्म ठरलं तर ते घटासारखं जड होईल. घट आत्मा अनात्मा आहे ना, घट जड आहे. मग ब्रह्म काय ठरेल? जड. म्हणजे ब्रह्म आत्म्याहून भिन्न मानलं तर ते जड होईल. आणि आत्म्याहून ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर अनित्य ठरेल. आणि अनित्य आत्मा अनित्य ठरणं किंवा ब्रह्म जड ठरणं हे दोन्ही बाजूनी इष्टापत्ती का अनिष्टापत्ती आहे? अनिष्टापत्ती आहे. कारण श्रुती स्मृतीच्या विरुद्ध आहे. म्हणून आत्मा ब्रह्माहून भिन्न मानून चालत नाही, ब्रह्म आत्म्याहून भिन्न मानून चालत नाही. मग भिन्न नाही तर दोन नावं काय दिले? उपाधी भेदाने. आणि उपाधी भेद वास्तव अभेदाच्या लाभाने करत नाही. पण दोन्ही एक आहे कशावरून? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. त्यांचं लक्षण समान आहे, अर्थ एक आहे. म्हणून अर्थता ते अर्थकृत सादृश्य असल्यामुळे ते एकरूप आहे. कारण लक्षण साम्यात एकत्व सिद्धी ते बोलतात. ब्रह्म शब्दाचा अर्थ व्यापक आहे. देशाने ज्याचा अंत होत नाही त्यास व्यापक म्हणतात. आणि ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर त्याचा म्हणजेच आत्म्याचा देशाने अंत होणारच. आणि म्हणजे काय? देशाने अंत होणं म्हणजे काय? ज्या ठिकाणी ब्रह्म आहे त्या ठिकाणी आत्मा नाही असे होईल. आणि असे झाले मग काय होईल? म्हणजे मग ज्याचा देशाने अंत होतो त्याचा कालाने अंत होतोच. आणि असा काय एक प्रकारचा नियम आहे, ज्याचा देशाने अंत ठरला का कालाने आणि देशकालाने ठरला का वस्तूने, म्हणजे ते अनंत परिच्छिन्न अनित्य विनाशी अशी ती वस्तू ठरते. तसाच कालाने आत्म्याचा अंत होईल. आणि ज्याचा अंत देशाने कालाने होतो म्हणजे त्यास अनित्य म्हणतात. म्हणजे आत्मा अनित्य ठरेल. कोणाहून भिन्न मानला तर? ब्रह्माहून भिन्न आत्मा मानला तर अनित्य ठरेल. म्हणून आत्म्याचा केव्हाही अंत होत नाही. बरोबर, आत्म्याचा केव्हाही अंत होत नाही. ही गोष्ट 35 क्रमांकाच्या परिच्छेदात पाहिली आपण. तिथे अंत होत नाही म्हणजे आत्म्याची निवृत्ती मानता येत नाही. आत्म्याची निवृत्ती अभावात तर मानता येत नाही, कारण आत्मा भावरूप आहे. अभावात त्याची निवृत्ती होईल कशी? पहिली गोष्ट. दुसरं, आत्म्याची निवृत्ती आत्म्यात मानवता आत्माश्रय. दुसरा आत्मा मानवून त्याची याच्यात आणि याची त्याच्यात म्हणत अन्योन्याश्रय. पहिल्याची दुसऱ्यात, दुसऱ्याची तिसऱ्यात, तिसऱ्याची पहिल्यात म्हणलं तर चक्रिकापत्ती. मग पहिल्याची दुसऱ्यात, दुसऱ्याची तिसऱ्यात, तिसऱ्याची चौथ्यात असं वाढत गेलं तर अनवस्था. आणि कुठेतरी एका ठिकाणी थांबा म्हणलं तर त्याला युक्ती दे, युक्तीचा अभाव म्हणून विनिगमन विरह. आणि शेवटचं काय नाही पण एका 35व्या आत्म्याच ठिकाणी माना असं तुम्ही करत गेला म्हणले, ते बाकीचे मानले ते द्या सोडून. प्रागलोक हे सगळे दोष येतात आत्म्याची निवृत्ती मानायची म्हणलं तर.
आणि शिवाय तिथे विचारलं होतं आत्म्याची निवृत्ती म्हणणाऱ्याला विचारावं, तुला आत्मनिवृत्तीचा अनुभव आहे का? आत्मनिवृत्तीचा अनुभव आहे असं म्हणेल तर अनुभव घेणारा आत्मा हा वेगळा ठरला, म्हणजे त्याची निवृत्ती होत नाही. आणि याही उपर म्हणेल तर स्वतःचा मस्तिष्काचा शिरचित आपण स्वतः उघड्या डोळ्यांनी पाहिला असं ते म्हणणं हास्यास्पद ठरेल. आणि आत्मनिवृत्तीचा अनुभव नाही पण निवृत्ती होत्या म्हणा, म्हणजे वंद्यापुत्राचा अनुभव नाही पण वंद्यापुत्र आहे म्हणा असं ते म्हणेल, याचा अर्थ आत्म्याची निवृत्ती होत नाही असं मागे आपण बघून आलेलो आहोत आत्म्याच्या सद्रूपाच्या प्रतिपादनामध्ये. बरं जाऊ द्या, इथे तर भगवत्पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याची एक पंक्ती आहे गोड. आत्मन विनाश कर्तृम नाही कश्यचित आपी शक्नोती. आत्म्याचा नाश करण्याकरता म्हणजेच निवृत्ती करण्याकरता कोणीच समर्थ नाही. म्हणजे सर्वज्ञ सर्वशक्तिवान सर्वतंत्र स्वतंत्र असणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्रिविध सामर्थ्याने संपन्न असणारा ईश्वर हा तरी आत्म्याचा नाश करेल ना. म्हणले ईश्वर हा पिन ईश्वरसुद्धा आत्म्याचा नाश करायला समर्थ नाही. म्हणले का? म्हणले आत्मा तस्यापि आत्मत्वात. आत्मा त्याचा देखील आत्मा आहे, ईश्वराचा आत्मा आहे. आणि मग आत्म्याचा नाश करायला आत्मा कसा समर्थ ठरेल? म्हणजे आपण आपला नाश करू का? नाही. मग आत्मा हा ईश्वराचा देखील आत्मा असल्यामुळे सर्वज्ञ सर्व सामर्थ्याने संपन्न असणारा ईश्वर देखील आत्म्याचा नाश करायला समर्थ ठरत नाही. म्हणजे आत्मा अंतवान नाही, अनित्य नाही, म्हणजे त्याचा ब्रह्महून भिन्न आत्मा मानता येत नाही. म्हणून म्हणतात ज्याचा अंत का आत्म्याचा अंत केव्हाही होत नाही असे आत्म्याच्या सद्रूप प्रतिपादनामध्ये दाखविले आहे. आणि म्हणून आत्मा ब्रह्महून भिन्न म्हणणे योग्य नाही. तसेच आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानले तर तेही अनात्मच होईल. आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानलं तर ब्रह्म देखील अनात्म ठरेल. घटादी अनात्म पदार्थ जड आहेत. घटादी अनात्म पदार्थ हे बघा, आत्म्याहून ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर काय ठरेल? अनित्य. मग तुम्ही म्हणले उलटं झाला, आता आत्म्याहून काय करा? ब्रह्म भिन्न माना. तर आत्म्याहून भिन्न कोण आहे? घट आहे, म्हणजे अनात्मा आहे, तो काय ठरला? जड. तसं आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानलं तर ते ठरेल जड. आणि ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर ठरेल अनित्य. आणि आत्मा अनित्य ठरणं ही इष्टापत्ती नाही आणि ब्रह्म जड ठरणं ही इष्टापत्ती नाही. म्हणून दोघं परस्पराहून भिन्न मानता येत नाही, ते दोन्ही एकच आहे. मग दोन शब्द वापरले का ते व्यष्टी समष्टी पुन्हा भेदाने ते आता उत्तर देतात. घटादी अनात्म पदार्थ जड आहेत म्हणून आत्म्याहून भिन्न मानलेले ब्रह्मही काय ठरेल? मग जड होईल. याकरिता आत्म्याहून ब्रह्म किंवा ब्रह्महून आत्मा भिन्न नाही. ब्रह्माहून आत्म्याहून ब्रह्म का भिन्न नाही? जड ठरू नये म्हणून आहे ना, कारण ब्रह्माचं जड म्हणून कुठेच वर्णन केलेलं नाही. आणि ब्रह्महून आत्मा भिन्न का मानता येत नाही? अनित्य ठरू नये म्हणून, कारण आत्मा अनित्य असं कुठेच सांगितलेलं नाही, सिद्ध होत नाही. म्हणून ब्रह्महून आत्मा किंवा आत्माहून ब्रह्म भिन्न नाही. उलट त्यांचा अर्थकृत सादृश्य पाहिलं तर दोन्ही काय आहे? एकच आहे. आणि त्यांच्यातला भेद कसा आहे? मग दोन शब्द का वापरले? औपाधिक भेद आहे. आणि मग तो औपाधिक भेद वाचतो अभेदाच्या लाभाने करत नाही. ही गोष्ट आता पुढच्या काही पंक्तीमध्ये सांगतात. दोन नावं का वापरले त्याचं कारण बघा. एकच चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य. जसं एकच आकाश, घटाच्या उपायात लागले घटाकाश, मठाच्या उपायात लागले मठाकाश, तसं एकच ब्रह्मचैतन्यरूपी महाकाश, त्याला मायारूपी घटाची आणि अविद्यारूपी मायारूपी मठाची आणि अविद्यारूपी घटाची उपाधी लागली. म्हणून लक्षार्थाने त्या अधिष्ठानाला आत्मा किंवा ब्रह्म कसे नाव येतात ते आता सांगतात. एकच चैतन्य सर्व प्रपंचाचे आणि प्रपंच कारण मायेचे अधिष्ठान आहे, त्यावेळेला त्याला काय म्हणावं? ब्रह्म म्हणतात. आणि अविद्या आणि व्यष्टी देहादिकाचे अधिष्ठान आहे, त्यावेळेला त्याला काय म्हणतात? त्या ब्रह्मालाच आत्मा असं म्हणतात. त्याचप्रमाणे त्वमपद लक्ष्यास ब्रह्म म्हणतात आणि तत्पद लक्ष्यास क्षमा करा माझ्याकडून शब्द चुकीचा वापरला गेला. तत्पद लक्ष्यास ब्रह्म म्हणतात आणि त्वमपद लक्ष्यास काय म्हणतात? आत्मा म्हणतात. ईश्वर साक्षी तत्पद लक्ष आहे आणि जीव साक्षी म्हणलं की तो त्वमपद लक्ष आहे. ईश्वर साक्षी तत्पद लक्ष म्हणजे कुटस्थ चैतन्य. क्षमा करा, ईश्वर साक्षी तत्पद लक्ष म्हणजे ब्रह्मचैतन्य आणि जीव साक्षी त्वमपद लक्ष म्हणजेच कुटस्थ चैतन्य. आणि मग यांच्यात भेद काय? व्यष्टी आणि समष्टी. एका देहाची उपाधी लागली तर त्याला व्यष्टी आत्मा झाला आणि सर्व जगाताची उपाधी लागली समष्टी ब्रह्म ठरलं. उपाधी, कारण उपाधी आपले धर्मोपयतर घालवत नाही. म्हणून म्हणतात व्यष्टी आणि समष्टी संघात उपहित चैतन्य ते जीव ईश्वर साक्षी आहे. म्हणजे जीव साक्षी कोण? जीव चैतन्यातला विशेष भाग कुटस्थ चैतन्य. आणि ईश साक्षी कोण? ईश्वर पदाच्या वाच्यार्थातील विशेष भाग ब्रह्म चैतन्य. म्हणून म्हणतात व्यष्टी समष्टी संघात उपहित चैतन्य कोण आहे? जीव ईश्वर साक्षी आहे. म्हणजे जीव साक्षी असणारं कुटस्थ चैतन्य आणि ईश साक्षी असणारं ब्रह्म चैतन्य. विशिष्ट जीव ईश्वराची एकता घडत नाही. आता विशिष्ट जीव ईश्वराची एकता घडणार नाही. म्हणजे ईश्वर सर्वज्ञता ते धर्माने युक्त असणारे ईश्वर
आणि अल्पज्ञतादी धर्मायुक्त असणारा जीव यांचे एकता होणारच नाही, कारण माया तिचा स्वभाव आहे, ती स्वतंत्र स्वच्छ पारदर्शक आहे, आणि अविद्या अल्पज्ञातादी धर्मायुक्त आहे, म्हणून त्यांच्या विशिष्टाचं ऐक्य कधी होणार नाही, पण त्यातलं विशेष भागाचं ऐक्य व्हायला हरकत नाही. म्हणून विशिष्ट जीव ईश्वराची म्हणजे त्यांच्या वाच्यार्थात एकत्व नाही, लक्षार्थात एकत्व आहे. म्हणजे घट आणि मठ हे स्वरूपाने एक नाही होणार, पण त्याच्यातल्या पोकळी अवकाश रूपाने एक व्हायला हरकत नाही. तसं जीव आणि ईश्वर हे वाच्यार्थात स्वरूपाने एक नाही होणार, पण त्याच्या लक्षार्थातला विशेष भागाचा ऐक्य व्हायला काहीच हरकत नाही. नवे नवे आहेच आहे, फक्त जाणून घ्यायचं. विशिष्ट जीव ईश्वराची एकता घडत नसली तरी जीव साक्षीचा आणि ईश साक्षीचा उपाधी भेदामुळे भेद आहे. तो स्वरूपाने काय दोन्ही एकच आहे. जसं घट आणि घटाकाश मटाकाश अवकाश पोकळी रूपाने एकच आहे, तसं जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य त्यातला विशेष साक्षी आणि ब्रह्म या रूपाने पाहिलं तर ती एकच आहे. उदाहरण देतात, जसा घटाकाश आणि मटाकाश यांचा उपाधी भेदा वाचून स्वरूपात भेद नाही, तसा आत्मा आणि ब्रह्म यांचा वेष्टी समष्टी उपाधी वाचून भेद नाही. म्हणजे वेष्टी समष्टी उपाधी वाचून भेद नाही म्हणजे त्यांचा भेद औपाधिक आहे, स्वरूपात त्यांचा भेद नाही. अर्थात काय, ब्रह्म आणि आत्मा हे एकच वस्तू आहे. म्हणजे वस्तू, त्या वस्तूलाच ब्रह्म आणि आत्मा या दोन शब्दाने वेष्टी समष्टी भेदाने औपाधिकरित्या भेद काढून जीवाला समजण्याकरता कल्पना करून ही ज्ञान म्हणजे आद्य रूपाची भाषा आहे. अपवादामध्ये जर पाहिलं ते उपाधी बाजूला सारल्या जातात आणि खाली केवळ दृंग मात्र चैतन्य राहतात. ते चैतन्य ब्रह्म आणि आत्मपादात सुद्धा वाच्य नाही, असं अवाच्य ते दृंग मात्र सत्सामान्य चैतन्य आहे. आणि तेच त्यालाच या ठिकाणी आत्मा म्हटलेला आहे. तो आत्मा जसा सच्चिद आनंद रूप आहे, सच्चिद आनंद त्याचे अवयव नसून त्याचं स्वरूप आहे, गुण नसून त्याचं स्वरूप आहे. आणि ब्रह्म तसंच असल्यामुळे ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. आणि हा ब्रह्मरूप आत्मा जसा अनादी आहे तसा अनंत आहे, म्हणून त्याच ठिकाणी जन्मादी विकाररहित तो आहे. म्हणजे षडभाव विकाररहित कसा आहे असा विषय येतो, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हा बघूया, हे घ्या बरं बाबा.